नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्व मजेत ना? मित्रांनो, आज आपण 2 गोष्टी शिकणार आहोत. मी तुम्हाला आज 2 गोष्टी दाखवून देणार आहेत. एक तर प्रॉपर्टी टॅक्समध्ये ॲन्युअल रेंट व्हॅल्यू म्हणजेच ARV कसं चेक करायचं? कारण का त्याच्यावरच आपला प्रॉपर्टी टॅक्स काढला जातो. दुसरी गोष्ट आपण प्रॉपर्टी टॅक्स ट्रान्सफर कसं करायचा किंवा नेम चेंज कसं करायचं? हे पण मी आज तुम्हाला दाखवून देणार आहे. मित्रांनो, त्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. म्हणजे पुढच्या व्हिडिओ येण्याच्या अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला Googleवर मोबाईलमधून नाही तर लॅपटॉपवर तुम्हाला Googleवर जायचं आहे. तिकडे त्याच्यावर kdmc.government.in टाकायचं आहे तुम्हाला. KDMC टाकल्यावर मित्रांनो पहिलाच लोगो येतोय आपला कल्याण नमोली म्युनिसिपालिटी. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली पॉपअप ओपन होऊन जाईल KDMC. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथे बघू शकता आपल्याकडे नवीन पेज ओपन झालेलं आहे. हे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं आहे. इथून मित्रांनो तुम्हाला इथे लॉग इनवर इथे तुम्हाला 2 लँग्वेज आहे, इंग्लिश आणि मराठी. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जी लँग्वेजमधून तुम्हाला करायला जमेल ते तुम्ही क्लिक करू शकता. इथे लॉग इनचं ऑप्शन आहे. तुम्हाला इथे लॉग इनवर क्लिक करायचं आहे. इथे सिटिझन लॉग इनवर तुम्हाला जायचं आहे मित्रांनो. सिटिझन लॉग इनवर झालं. जर तुम्ही इकडे नवीन असाल तर खाली सिटिझन रजिस्टर आहे. इकडे तुम्हाला क्लिक करून तुमची डिटेल्स फिल करायची आहे. त्यामुळे तुम्ही इथे लॉग इन आय डी क्रिएट करू शकता. तुमची लॉग इन आय डी बनल्यावर तुम्हाला इथे ईमेल नाहीतर फोन नंबर टाकून पासवर्ड तुम्ही जो सेट केला आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे व्हेरिफिकेशन कोड दिलेला आहे तो टाकायचा आहे. जसं जसं आहे तसं टाकायचं आहे. त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं मित्रांनो. इथे बघू शकता आपल्याला सर्व्हिस, सिटिझन सर्व्हिस. इकडे तुम्हाला सर्व सर्व्हिस अवेलेबल असतात. इकडून तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत ते तुम्ही इकडे करू शकता. इथे मित्रांनो सिटिझन सर्व्हिस लिहिलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती. त्यानंतर इथे प्रॉपर्टी टॅक्स म्हणून 4थ्या लाईनीमध्ये आहे, तिकडे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली जायचं आहे. प्रॉपर्टी ओनरशिप ट्रान्सफर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यावर इथे तुमचा एंटर प्रॉपर्टी नंबर म्हणजे तुमचा मालमत्ता क्रमांक, त्याला प्रॉपर्टी नंबर बोलतात, ते इथे टाकायचं तुम्हाला फिल करायचं आहे. जसं आहे तसंच मित्रांनो टाकायचं आहे. त्यानंतर सर्चवर क्लिक करायचं मित्रांनो. इथे जर तुमचं ड्यू अमाऊंट जर पेंडिंग नसेल तरच तुम्हाला हे शो होईल, नाहीतर तुम्हाला हे मित्रांनो शो होणार नाही. तुमचं ड्यू अमाऊंट आहे ती तुमची पेड पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता ARV म्हणजे ॲन्युअल रेंट व्हॅल्यू माझी 2,755 आहे. तसं तुमचं पण तुम्हाला दिसून जाईल. ह्याच्यावरच आपला प्रॉपर्टी टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. हे आपल्याला समजणं हे खूप गरजेचं असतं. सेकंड थिंग तुम्हाला आता मी दुसरी गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स ट्रान्सफर म्हणजे ओनरशिप ट्रान्सफर कशी करायची, नाव कसं चेंज करायचं. मित्रांनो हे आपलं तेच प्रोसिजर आहे. इथे तुम्हाला ट्रान्सफर टाईपमध्ये लिहायचं आहे. तुम्ही कुठच्या ट्रान्सफरनी करताय, हेरिडिटी या नॉन हेरिडिटी, फॅमिली आहे का नाही. त्यानंतर ड्यू डेट म्हणजे हे कधी तुम्ही संपवणार आहे, तुम्ही ती आजची तारीख टाकायची, तुम्हाला कधी ट्रान्सफर करायचं आहे. त्यानंतर एवढं टाकल्यावर तुम्हाला इथे सिलेक्ट ओनरशिप टाईप म्हणजे जो न्यू ओनर आहे त्याचं तुम्हाला इथे डिटेल फिल करायची आहे. तुम्हाला त्यांच्या फॅमिलीमध्ये सिंगलमध्ये द्यायचं आहे की जॉईंटमध्ये, हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जॉईंटमध्ये असेल तर जॉईंटमध्ये क्लिक करायचं. त्यानंतर इथे बघू शकता न्यू ओनर नेम आहे. इथे मित्रांनो स्टार केलंय तेच तुम्हाला फिल करायचं आहे. न्यू ओनर नेममध्ये टाकायचं तुमचं नाव. तुमचं म्हणजे तुम्हाला ज्याच्यावर तुम्हाला प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची त्याचं नाव इथे टाकायचं. त्यानंतर इथे मोबाईल नंबर, ईमेल आय डी टाकला तर टाकू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला जर मेंबर्स ॲड करायचे असेल अजून वाढवू शकता. त्यानंतर मित्रांनो इथे प्रोसेसवर क्लिक करून तुमचं ट्रान्सफर होऊन जाईल. मित्रांनो मला ट्रान्सफर करायची नाही म्हणून तुम्हाला मी हे थोड्यापुरतीच सांगितलं आहे. तुम्ही हे ट्रान्सफर केलं तर तुम्हाला पुढची पण गोष्ट काय काय करायचं आहे हे तुम्हाला समजून जाईल.
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.